प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे. प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस. आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग सरकार रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या शक्तीपीठाच्या जमिनीच्या मोजणीसाठी आलेले संबंधित कंपनीचे ट्रॅक्टर पेटवून टाका, ड्रोन पाडा, पण 1 इंचही जमिनीची मोजणी होऊ देऊ नका, असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी शेतकऱ्यांना केले. शक्तीपीठाचा हा लढा तीव्र करण्यासाठी येत्या 9 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याची घोषणाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटीच्या सभागृहात बाधित शेतकरी, कार्यकर्ते व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा मेळावा झाला. यावेळी आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार KP पाटील, संपतराव पवार पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, AY पाटील, विजय देवणे, रविकिरण इंगवले, गिरीश फोंडे, प्रकाश पाटील प्रमुख उपस्थित होते. आमदार सतेज पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाचा DPR वारंवार बदलला असल्याने हा महामार्ग करताना कोणताही सारासार विचार केलेला नाही. सध्या काही माणसे शक्तीपीठासाठी जमीन द्या म्हणून सांगत आहेत, मात्र या माणसांना संबंधित कंपनी 10% कमिशन देत आहे. त्यामुळे अशांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारने जर पोलीस बळाचा वापर केला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. राजू शेट्टी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नाशिक ते अक्कलकोट हा 6 पदरी रस्ता करण्याचं काम सुरू केलंय. यासाठी 19,000 कोटी खर्च येणार आहे, म्हणजे 1 किलोमीटरसाठी 51 कोटी रुपये खर्च येईल. मात्र इतक्याच लांबीच्या शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारचा महामार्ग विभाग 1 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. हा इतका विरोधाभास कसा, असा सवाल शेट्टी यांनी केलाय. केवळ टक्केवारीसाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला असून आम्ही तो कदापि होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी चेतन नरके, संपत देसाई, अजित पोवार, उदय नारकर, RY पाटील, संग्राम मोरे, बाबासाहेब देवकर उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत 25 मे पर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसात गावागावात बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या जनजागृती करा, असे सांगत 22 मे पर्यंत हरकती दाखल करा, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना केले. या सर्व पक्षीय मेळाव्यात अजित पवार गटाचे KP पाटील, गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे उपस्थित होते. या आंदोलनात आम्ही शक्तीपीठ विरोधात नेटाने लढू, त्यासाठी साथ देऊ, असा शब्द तिघांनीही आमदार सतेज पाटील यांना दिलाय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.